मगरपट्टा काय आहे? मी बोलताना कदाचित मार्केटिंग केल्यासारखं वाटेल, पण तेवढा भाग तुम्ही सोडून द्या, कारण मगरपट्टा तर संपलेला आहे. मला तिथं काही विकायचं नाही, तिथे फ्लॅट विकायचे नाहीत. पण दुसरी स्कीम आहे, कदाचित ती एक थिन लाईन डिवायडिंगची आहे, ती हे होईल. पण मगरपट्टा काय? मगरपट्टा हडपसर एक गाव आहे पुण्यामध्ये, जे छत्रपतींच्या काळामध्ये किंवा पुढे पेशव्यांच्या काळामध्ये दक्षिणेकडनं म्हणजे हैदराबादकडनं किंवा सासवड मागे पुण्यात येण्याचं पुण्याचं पूर्वेकडचं प्रवेशद्वार, तिथं मगरपट्टा म्हणून एक परिसर आहे. का त्याचं नाव तसं आहे? पट्टा म्हणजे जमिनीचा पट्टा, बेल्ट, आणि बहुतांश लोक मगर आडनावाचे तिथं असल्यामुळं तिथं मगरपट्टा हा एक परिसर गेले शेकडो वर्ष, 200, 250, 300 वर्षापासून जाणला जातो. एकच आम्ही गोष्ट केली की त्याचं नाव बदललं नाही, कारण त्याचं आपलं अस्तित्व आमचं म्हणजे पिढ्यानपिढ्या 10, 12, 13 पिढ्यांचं अस्तित्व म्हणून त्याचं नाव बदललं नाही, ते मगरपट्टा असं ठेवलं. तो लोकांसाठी मगरपट्टा आहे. आमच्यासाठी काय? आमच्यासाठी आमच्या वाडवडिलांनी जपून ठेवलेले जमिनीचा जो ठेवा आहे, त्या ठेवा हा आमच्यासाठी मगरपट्टा आहे. कारण त्यांनी जर त्या काळी तो काढून टाकला असता, शहराच्या जवळ असणारा विकून टाकला असता, तर आज तुम्ही मला इथं बोलायचा प्रश्नच नसता. कदाचित कुठल्या तरी ठिकाणी कुठंतरी कारखानदार नोकरी करत असलेला एक सतीश मग असला असता. आता डीएसच्या समोर काय बोलला हाच मोठा प्रश्न पडलाय. जास्त वेळ घेत नाही डीएस, फक्त 15-20 मिनिटं तुमचे घेतो, जास्त अजिबात घेत नाही. जगासाठी मगरपट्टा एक इंटिग्रेटेड इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटची टाउनशिप आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच खाजगी क्षेत्रामध्ये इंटिग्रेटेड टाउनशिप करायची. इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणजे काय की जिथे शाळा आहे, कामाची गोष्टी आहेत, तिथे IT पार्क आहे, तिथे राहण्याची सोय आहे, तिथे गार्डन्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्याला इंटिग्रेटेड टाउनशिप म्हणतो आपण. म्हणजे सगळ्या सुखसोयी नियोजित असं एक टाउनशिप आहे. आमच्यासाठी काय? आमच्यासाठी ती एक चेंज ऑफ ॲटिट्यूड म्हणजे एक प्रवृत्तीतला बदल होता. कारण मगरपट्ट्याची संकल्पना कशी आहे की तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःची कंपनी फॉर्म केली. ज्या कंपनीचा CMD म्हणून माझी ओळख करून दिली ती आमच्या सगळ्या तिथल्या शेतकऱ्यांची, ज्यांच्या जमिनी त्या प्रकल्पामध्ये होत्या, त्यांची भागधारक म्हणून तयार केलेली कंपनी आहे. प्रत्येक शेतकरी त्या कंपनीचा शेअरहोल्डर आहे, त्याच्या त्यावेळेस असणाऱ्या जमिनीच्या प्रमाणात. कुणी एकाकडे बाहेरनं पैसे जास्त आले म्हणून तो तिथं जास्ती मोठा शेअरहोल्डर झाला नाही. प्रत्येकजण माझ्या सकट प्रत्येक शेतकरी त्याच्यात त्यांनी ज्या वंशम परंपरेने किंवा वारसा हक्कांनी मिळालेल्या जमिनीच्या प्रमाणात तो तिथला शेतकरी आहे. आमच्यासाठी ती एक मनोवृत्तीचे बदल होता. पुण्यासारख्या परिसरात जर आपण त्या भागातनं आला असू तर शहराच्या भोवतालचे लोक जे शेतकरी आहेत ते शहर जसं वाढत चाललं तसं त्यांनी जमिनी विकल्या, कारण खूप पैसे आले. शेतीकडून तेवढे पैसे येत नव्हते. पैसे आल्यानंतर पहिली गोष्ट काय केली, एक तर ज्याचं नाव सातबारावर करता म्हणून होतं, मागं कुटुंब फार मोठं 25 लोकांचं, पण प्रॉपर्टी कार्डावर एकाचंच नाव, त्यांनीच पहिले निम्मे पैसे घालवले. सगळ्यात बहुतांश लोकांनी, सगळ्यांनी मी म्हणत नाही पण मेजॉरिटी लोकांनी काय केलं, पैसे कुठं खर्च करायचे माहिती नाही, खूप पैसे, प्रचंड प्रमाणावर पैसे एकदम पाहिल्यानंतर पहिल्यांदा गाड्या घेतल्या, नंतर गाड्यांच्या नंबर प्लेटसाठी पैसे दिले. म्हणजे आमच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर ते नंबर 4141 असला तर तो असा बरोबर लिहिला की तो दादा म्हणून दिसतो. ही परिस्थिती आहे आमच्या भोवतालची, सगळ्यांची परिस्थिती आहे. खूप दागिने अंगावर घातले, बायकांनी घातले, पुरुषांनीही घातले, मोठी लग्न केली, काही शिक्षण घेतलं नाही. सगळं पैशाला संपायला वेळ लागत नाही, पैसे संपले. आणि पैसे संपल्यानंतर आई बहिणींनी कुठंतरी नोकरी धरली, कुठंतरी चपाती भाकरी करून द्यायला लागले, कुठे डबे करून द्यायला लागले, आणि जे मुलं होती त्यांनी कुठंतरी गणेश मंडळ काढलं आणि तिथनं एक्स्ट्रॉशन करून पैसे जमा करायला लागले. ही परिस्थिती व्यसनांनी ह्यांनी झालेली, ही एकंदरीत शेतकऱ्यांची शहराभोवतालच्या जमिनीची ही परिस्थिती. ह्याच्यातनं मार्ग काढण्याकरता आम्ही ही चळवळ उभी केली की आपण जर आपल्या जमिनी एकत्र केल्या, आपण हे रॉ मटेरियल म्हणून जर वापरलं आणि आपणच ह्याच्यातनं आपल्याला जास्तीत जास्त उद्योगधंदे पुढे जर आपण करत गेलो तर आपल्याला काय काय फायदा होतील. ज्यावेळेस सुरुवात केली 94-95 साली ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात केली, त्यावेळेस ह्या डोक्यात काही विषय नव्हता, ह्याचं काय होईल हे माहिती नव्हतं. पण ह्याच्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला पुढं मिळत जातील
आणि कालांतराने आपल्या सगळ्या तिथल्या बांधवांना, आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक चांगलं तिथे एक म्हणजे मराठी लोकांना एक चांगलं व्यवसायाचं साधन तयार होईल. आता ताई मगाशी म्हणल्या की शहरात आपण जमिनी जर घेतल्या तर बाहेर जाऊन जमीन घ्या. आमची एक मानसिकता, आमचा एक प्रॉब्लेम आहे. आम्ही शहरी शेतकरी आहोत. शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या शेतकऱ्यांना 100 किलोमीटर जाऊन शेती करायला जमणार नाही, कारण तिची मानसिकता शहराकडे राहण्याची आहे. त्याच्यामुळे जर मी तिकडे जाऊन शेती घेत नसू शकलो आणि तिथे जाऊन काहीतरी वेगळा उद्योग करण्यापेक्षा जर मी इथं व्यावसायिक झालो आणि ह्याच्यातून जर मला संधी उपलब्ध झाल्या तर आपण ही जमीन आपली रॉ मटेरियल म्हणून वापरूया, ह्याचा फाईन प्रोडक्ट तयार करावा आणि या फाईन प्रोडक्टमधून आपलं व्हॅल्यू एडिशन कसं करता येईल, आपल्याला कसं जसं सहभाग करता येईल, त्यासाठी ही आमच्यासाठी एक ती चळवळ होती. आज बाहेरचं जग मगरपट्ट्याकडे बघताना काय पाहतं, ते असं पाहतं की इथं शेतकऱ्यांना त्या डेव्हलपमेंटल प्रोसेसमध्ये सहभाग करून घेतला. आमच्यासाठी तो भाग नव्हता. आमच्यासाठी आमची मानसिकता बदलायचा तो एक प्रकार होता की आम्ही सुद्धा व्यवसाय करू शकतो, आम्ही सुद्धा काहीतरी वेगळ्या गोष्टी करू शकतो. जर आपण समजा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री पाहिलं तर बॅकवर्ड इंटिग्रेशन जर केलं तर खूप अशा गोष्टी आहेत, खूप गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो. म्हणजे अगदी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वाळूची मॅन्युफॅक्चरिंग करण्यापासून, वाळूचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आम्ही नदीतली वाळू वापरत नाही, दगडाच्यापासून वाळू तयार करायची किंवा खडी क्रशर्स आहेत किंवा रस्ते करायची कामं आहेत किंवा अशी कितीतरी फॅब्रिकेशनची कामं आहेत की जी आपली लोकं, आपली मुलं जी जास्ती शिकलेली जरी नसतील किंवा काही नसले तर करता येतं. आणि हे माइंडसेट चेंज करण्यासाठी आपल्याकडे एक मराठी माणसात एक साधी समज आहे की जर घरच्यांनी सांगितलं तो शहाणा असतो आणि बाहेरच्यांनी सांगितलं तो फार हुशार आहे बरं का, त्याने आपल्याला चांगला सल्ला देतो, असा प्रकार आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे काय झालं की आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या त्या मुलांच्या, त्या लोकांना बरोबर एक्सपर्ट्स आणले किंवा तू काय करू इच्छितो, तू किती शिक्षण झाले, काय झाले आणि तुला कुठल्या व्यवसायामध्ये पूरक तुला धंदा करता येईल. व्यवसाय करताना त्या जमिनीच्या पैशातनं व्यवसाय करायचा नाही. व्यवसाय करताना तुम्ही त्या बँकेकडनं कर्ज घेऊन व्यवसाय करायचा, कारण जमिनीचा पैसा कोणाला द्यायचा नसतो, कर्ज फेडायचं असतं. कंपनीने प्रत्येक उद्योजकाला बँक अंडरटेकिंग दिलं, त्याला जामीन राहिले, सगळ्या गोष्टी केल्या. ह्याचं कारण असं की हे करण्यामागचा उद्देश की त्यांनी प्रोफेशनलिझम त्याच्यामध्ये यायला पाहिजे, त्याला बॅलन्स शीट कसा भरायचं हे कळलं पाहिजे, त्याला टॅक्सेबल रिटर्न्स कसे करायचे हे कळल्या पाहिजेत, त्याचा प्रॉफिट अँड लॉस त्याला समजला पाहिजे. आणि हा कधी समजतो, ज्यावेळेस बँकेचे हप्ते डोक्यावर असतात त्यावेळेस, घरच्या पैशातनं हा समजत नाही. म्हणून कंपल्सरी की तू बँकेतनं कर्ज घेतल्याशिवाय व्यवसाय करू शकत नाही. आणि प्रत्येक 120 कुटुंबांची ही जमीन होती. 850 बेनिफिशरीज ओरिजिनली मगरपट्ट्यात होते. प्रत्येक कुटुंबातल्या कमीत कमी एकतरी माणसाला त्याच्यामध्ये व्यवसाय करायला प्रवृत्त केलं. ही आमची त्यावेळेसची त्याची गरज होती, ती आमची मानसिकता होती. आणि कोणालाही कंपनीमध्ये नोकरी करायला परवानगी नव्हती, कारण आपण मराठी माणसं आहोत. आपल्याच कंपनीमध्ये आपण नोकर झालो ना तर आपली ती मानसिकता नाही, आपण मालकच असतो काय. त्यामुळे तो त्या जमिनीचा मालक आहे, त्याला काय वाटतं की ही माझी जमीन आहे, हे माझं आहे, हे माझ्यामध्ये तो नोकरी करू शकत नाही, म्हणून त्यांनी व्यवसायच करायचा. एक सुद्धा भागधारकाला तिथं नोकरी करू दिली नाही आणि अजूनही करू दिली नाही आणि करू देणारही नाही आहे, कारण त्याची ती मानसिकताच नाही. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय झालं की जवळजवळ 150 उद्योजक तयार झाले, म्हणजे 150 कुटुंब, 150 मुलं उद्योजक म्हणून तयार झाले. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी केलं. आणि एकदा 7-8 वर्ष एखादा उद्योग केला की त्याला मग अक्कल यायला लागते. मी आता तुम्हाला कुलकर्णी साहेबांच्याबद्दल मी सांगायचं काही कारण नाही आहे, पण त्यांची अख्खी जर तुम्ही हिस्ट्री पाहिली तर एका व्यवसायातनं चालू करून आज कुठल्या कुठं गेलेत. एकदा ही सुरुवात झाली आणि एकदा त्याला कळायला सुरुवात झाली की आपल्याला टॅक्स भरावा लागतो, आपल्याला रिटर्न्स भरावे लागतात, आपल्याला हिशोब ठेवावे लागतात आणि आपला टाळेबंद पाहायला लागतो. जे येते म्हणजे जे येते ते खर्च करायचं आणि ते आपले असं नाही, ह्याच्यातनं खर्च सुद्धा होऊ शकतो. ही ज्यावेळेस सवय लागती आणि त्यावेळेस तो उद्योजक होऊ शकतो, त्यावेळेस तो यशस्वी होऊ शकतो. हा आमचा त्याच्यामागचा त्यावेळेचा संकल्प होता. बाहेरच्या जगाला मगरपट्टा पहिल्यावर चुरी साहेब सांगत होते की तिथे फ्लॅट्स आहेत, ऑफिसेस आहेत, ठीक आहे, 8-9 हजार फ्लॅट्स त्या एका कंपाऊंडच्या आतमध्ये आहेत. तिथे जवळजवळ 60 लाख स्क्वेअर फूट आय टी पार्क आहे. 55,600 लोक तिथं आय टी पार्कमध्ये काम करतात. आमच्यासाठी काय होतं ते, आमच्यासाठी क्रिएशन ऑफ वेल्थ होतं, कारण संपत्ती तशीच राहते, पैसा कधीही जातो. आणि हा एक उदाहरण आमच्याकडचे एक अतिशय वयस्कर माणसाने मला दिलं. ज्यावेळेस मगरपट्टा करायची सुरुवात झाली ते अतिशय वयस्कर शेतकरी होता, खूप कमी जमीन होती त्याची. त्याला किती जरी मी समजून सांगायचा प्रयत्न केला ना, तो मला ह्याच्यात यायचं नाही. काय यायचं नाही तुला याच्यात,
ते म्हणले तू पैसे देशील, म्हटलं पैसे देणार नाही. नाही पण म्हणले पैसे मिळतील, नाही म्हणले जमीन जाईल, नाही म्हणलं पैसे देणार नाही, आपण ह्याच्यात सगळे भागीदारी तत्वाने करणार आहोत, जशी जशी आपण विक्री करू तसे जसे तुला पैसे मिळतील, जसा भाव वाढेल तसं तुझा भाव वाढत जाईल, तुला त्याचा प्रॉफिट मिळत जाईल. तर म्हणलं मी का तयार होत नाही, त्याला सारखं विचारलं. ते म्हणले पैसे म्हणजे गुळाची ढेप आहे म्हणले, त्याला सारखे मुंगळे लागतील आणि ते खाऊन जल्दी ढेपच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे माझी जमीन जर माझी शिल्लक राहिली ना त्याला कोणी खाणार नाही, म्हणजे त्याला मुंगळा लागणार नाही. आणि हीच भावना डोक्यात ठेवली की वी नीड टू क्रिएट वेल्थ. पैसा तर येतोच, कारण मनी इज कमॉडिटी, तो येईल जाईल. मगाशीच मला पोद्दार साहेब सांगत होते मी की लेव्हरेजिंग करून फंड्सकडनं किती पैसे घेता येतात, पण ते का घेता येतात आज, तर तुमची वेल्थ क्रिएशन झालं. दुसरी गोष्ट, आमच्यातले जे सगळे सिनियर भागधारक होते, जे सगळे वडीलधारी लोक होते, त्यांचं एक आपल्याकडे एक मराठी माणसाला एक कायम असतं की आपल्या स्वतःची कुठं एक प्रॉपर्टी असावी. कसली प्रॉपर्टी आहे, कारण त्यांना शेअर्स ज्यावेळेस मी दाखवले ते म्हणजे अरे कागद आहे, या कागदाचा काय उपयोग आहे. आपल्याला अशी प्रॉपर्टी पाहिजे की जी आपल्याला हात लावता येते, आपल्याला दिसते, आपल्याला त्यात वावर करता येतो. म्हणून आम्ही त्या IT पार्कची संकल्पना केली की तो IT पार्क आज मगरपट्टा कंपनीच्या मालकीचा आहे. तिथे येणारं जे भाड्याचं उत्पन्न आहे त्या भाड्याच्या उत्पन्नातनं, आज मगरपट्टा संपल्यानंतर आज जमिनीची किंमत तर मला मिळालेलीच आहे, पण त्या भाड्याच्या उत्पन्नातनं कायमस्वरूपी कुठे वर्षी डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये लोकांना पैसे मिळत राहतात. म्हणजे एक कंटिन्युअस इन्कम सोर्स पण त्यात तयार होतो. कारण आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी की ज्या ज्या ठिकाणी लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम येतोय तिथं प्रचंड आंदोलन होतात, प्रचंड भांडणं होतात, खूप काही काही होतंय. त्याचं कारण असं की तिथला शेतकरी तिथनं विस्थापित होतोय, त्याला आपण काढून बाहेर टाकतोय. एखाद्या घरातनं जर कोणाला उसवायचं म्हणलं ना तर तो कधी ऐकणार नाही, कारण तिथं तिची मुळं असतात, तिथं त्याचे रूट्स असतात. तर आणि तो डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये कुठंच भाग घेतलेला नसतो. म्हणून ती जी संपत्ती तिथं तयार होते, जो पैसा त्यातनं तयार होतो, त्याला असं वाटतं की अरे माझ्या मी फसलो गेलोय, मला फसवलंय. पण ही मानसिकता काढण्याकरता म्हटलं नाही ठीक आहे, वी शुड क्रिएट वेल्थ. आपली कुठंतरी एक अशी ॲसेट असावा की ज्या ॲसेटवरती आपल्याला एक कंटिन्युअस इन्कम सोर्स पुढे मिळत राहावा. ती आमची मानसिकता त्याच्यामध्ये होते. दुसरी एक गोष्ट अशी केली तिथे की तिथला प्रत्येक भागधारक शेतकरी हा मगरपट्ट्याच्या बाहेर राहत नाही, तो मगरपट्ट्याच्या आतमध्ये राहतो. आणि आतमध्ये राहताना सुद्धा एका ठिकाणी राहत नाही, एका बिल्डिंगमध्ये राहत नाही, विखुरलेला राहतो. त्याचं कारण असं की आमची शैक्षणिक पात्रता खूप कमी होती. माझ्यासारखे काही नशीबवान होते की जे शिकले किंवा ज्याला शिकायची संधी मिळाली, पण बरेचसे जे छोटे छोटे शेतकरी होते त्यांची मुलं शिकलेली नव्हती. जर ते शिकलेली नसती आणि त्यांनी जर तुम्ही एकाच ठिकाणी परत ठेवलं असतं तर परत तो जो पूर्वीचा मगरपट्टा होता तो तसाच तिथं राहिला असता. 30 वस्ती तयार झाली असती. ज्यावेळेस हे मध्यमवर्गीय लोकांच्यात विखुरले गेले त्यावेळेस त्यांचं पहिली गोष्ट म्हणजे वागणं बदललं. आपण खूप मोठ्याने बोलतो, पण आजूबाजूला परप्रांतीय लोकांच्या समोर दार बंद करून ज्यावेळेस बोलतात हळू आवाजात, त्यावेळेस लोकांना कळलं की नाही आपलं काहीतरी चुकते. मुलं इंग्लिश शाळेत गेली, तिथल्या शाळेत इंग्लिश शाळेत ज्यावेळेस मुलं गेली, ICSE शाळेत मुलं गेली, त्यावेळेस त्या मुलांची मानसिकता बदलली. म्हणजे मग भरमसाठ अंगावर दागिने घालून फिरायची जी एक प्रवृत्ती हळूहळू कमी झाली की नाही, ते लोकांना आजूबाजूची लोक वेगवेगळ्या प्रकारे राहतात. आणि ह्याच्यामुळं पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा त्यांची जी एक म्हणजे फायनान्शियल इंजिनिअरिंगच्या बरोबर ह्याचं सोशल इंजिनिअरिंग पण व्हायला पाहिजे. म्हणजे पैसे मिळतात पण पैशाला सुद्धा प्रतिष्ठा आणण्याकरता आपलं सोशल अपलिफ्टमेंट कसं करावं ह्यासाठी आम्ही त्या प्रवृत्तीने ते पाहिलं. हे आलेले त्याचे एक एक नंतरचे विषय आले ते, पण ते सुरुवातीच्या काळात असं ठरलं होतं की आपल्या ह्या जमिनीचा मॅक्झिमम बेनिफिट आपण कसा घ्यायचा आणि एकत्र येऊन घेतला तर तो आपली एक कंबाईंड स्ट्रेंथ खूप चांगली होईल. आणि मग हे एक एक नवीन गोष्टी आले. किती व्यवसाय आले, समजा कन्स्ट्रक्शनचे जे लोक होती ते काय लोक छोटे छोटे बिल्डर झाले. ज्या लोकांनी प्लांट मशिनरी टाकली होती त्यांचे प्लांट मशिनरी अजून मगरपट्टा संपला तरी दुसरीकडे ते सप्लाय करू शकले, कारण त्यांची एक बैठक बसली, उद्योगाची एक बैठक बसली. 55,000 लोक तिथं काम करतात. 55,000 लोकांना जेवणास, मगाशी मला लाड सांगत होते केटरिंगचं, आमच्याकडे पण एक किचन आहे, रोज 25,000 जेवण तयार होतात. म्हणजे 25,000 सकाळचा ब्रेकफास्ट, लंच, हाय टी आणि डिनर ते एका किचनमधनं तयार होतो. तिथले टॅक्सी सर्व्हिसेस आहेत, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस आहेत, हे इतके म्हणजे त्याचा मल्टिप्लाइंग इफेक्ट इतका मोठा होत गेला की त्या लोकांना एकदा व्यवसाय करायची आवड लागल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोणी गाड्या घेऊन लावल्या, डेप्रिसिएशनसाठी गाड्या घेतल्या, टॅक्सी म्हणून लावल्या. कुणी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये गेलं, कुणी सर्व्हिस अपार्टमेंट काढलं. जे ॲडिशनल फ्लॅट्स ज्या लोकांनी पैशाची मग कळायला लागलं की अरे आपण भाड्याने फ्लॅट दिले तरी पैसे मिळतात, मग ते टॅक्स कॅपिटल गेन टॅक्स भरायची फ्लॅट घेतला.
त्या फ्लॅटमधनं उत्पन्न मिळायला लागलं, त्याचं अप्रिसिएटिंग व्हॅल्यू झालं. म्हणजे फायनान्शियल इंजिनिअरिंग आणि सोशल इंजिनिअरिंग ह्या दोन्ही गोष्टीची सांगड मिळाल्यामुळे त्या सामान्य माणसाला किंवा तो जो मराठी प्रवृत्तीचा जो माणूस म्हणजे आपल्या डोक्यात होता की करू शकतो का काय नाही करू शकत, कसा करू शकतो, हा हळूहळू त्याच्यामधनं पुढे जायला लागला. त्याला त्याच्यात विचार केला. आमच्यासाठी ती जमेची बाजू आहे. म्हणजे काय लोक पाहतात त्याच्यापेक्षा नाही, पण काय होऊ शकतं त्यासाठी संपूर्ण सिटी मॅनेजमेंट आम्ही करतो. सिटी मॅनेजमेंट म्हणजे काय करतो, 400 टन कचरा दर महिन्याला तिथला प्रक्रिया करून तो बाहेर काढतो. बाहेर टाकत नाही कचरा, अजिबात दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकत नाही, कुठल्याही डंपयार्डला नेऊन टाकत नाही. अख्ख्या कचऱ्याची प्रक्रिया होती. तिथं पॉवर डिस्ट्रीब्युशन करतो, म्हणजे पॉवर फ्रँचायझी आली. तिथे सिक्युरिटी सर्व्हिसेस राबवतो, मग ते उद्योजकांचं एक संपूर्ण कारण आलं. आज मगरपट्टा कंपनीमध्ये 2000 लोक तिथे काम करतात. अख्खा IT पार्क मॅनेज करतो. म्हणजे मग तिथे इंजिनियर्स येतात, हेल्पर्स येतात, ITI झालेले लोक येतात. प्रत्येकाला एक तिथे काम करण्याची संधी उपलब्ध होती. म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटमध्ये जास्तीत जास्त तिथले काम करायची संधी किंवा तिथल्या उत्पन्नाचा स्रोत जर आपण आपल्या लोकांना जर तिथे जर डिस्ट्रीब्यूट करू शकलो तर त्याचा फायदा मी जे त्याचे जे कॅस्केडिंग इफेक्ट किंवा ॲन्सिलरी इफेक्ट्स जे क्रिएट होतात ते इथे आम्ही करू शकलो. म्हणजे लोकांना वाटतं की एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जगाला सांगण्याकरता कुठेतरी मार्केटिंग प्रेझेंटेशन करायचं ठीक आहे, पण त्याच्या मागचा उद्दिष्ट असा होता की तिथे आम्ही आमच्यासाठीच नवीन उद्योग तयार करू शकलो, आमच्यासाठीच नवीन गोष्टी करू शकलो. नॉर्मली काय होतं की एखादी सोसायटी तयार केली की ती सोसायटी आपण म्हणजे सगळे फ्लॅट सोसायटीला हँडओव्हर करतो, डेव्हलपर आणि त्या फ्लॅट ओनरचा संबंध संपतो. की ते मगरपट्ट्यात काय झालं की जवळजवळ 30% 35% तिथली जी मालमत्ता आहे ते कंपनीच्या मालकीची. IT पार्क अख्ख्या कंपनीचा मालकीचा. तिथं वेगवेगळ्या सोसायटीज करून चालणार नव्हतं, कारण सोसायटी कोण चालवतं, जे लोक रिटायर झालेले आहेत आणि त्यांना घरात कोणी काय नाही ते लोक सोसायटी चालवतात, असं माझं प्रामाणिक मत. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या सोसायटीची ती वाट लावून टाकतात, कारण तो त्याच्या डोक्याने चालवतो. हल्ली हाऊसिंग सोसायटी चालवणं हे अतिशय प्रोफेशनल जॉब झालेलं आहे. मग हा प्रोफेशनल जॉब जर आपल्याला चालवायचा असेल तर आम्ही त्या अख्ख्या मगरपट्टीची मेंटेनन्सची जबाबदारी आमच्यावर घेतलेली. म्हणजे तुम्हाला तिथे रात्री 2 वाजता जरी प्लंबर लागला आणि तुम्ही फोन केला तर तो प्लंबर तुम्हाला तिथे मिळू शकतो. आणि बरेच बाकी म्हणजे आमचा उद्दिष्ट त्यासाठी काय होता की एक सस्टेनेबल डेव्हलप सोसायटी आपण फॉर्म करायची. पण सगळं ऑटोक्रॅटिक चालत नाही, सगळं आपण आपल्या डोक्याने चालवायला लागलो तर आपल्याला ते चालत नाही. मग पब्लिक पार्टिसिपेशन इन सिटी मॅनेजमेंट कसं करायचं. आमच्याकडे एक सिस्टम आहे की दर 75 फ्लॅट्सच्या मागे एक रिप्रेझेंटेटिव्ह सिटी काउन्सिलवर निवडून येतो. असे जवळजवळ 125 सभासद आहेत, म्हणजे ते आमचे काउन्सिलर्स आहेत. इथे आमची मिनी म्युन्सिपालिटी म्हणून आम्ही ट्रीट करतो. आमचा रोल काय कंपनीचा ॲडमिनिस्ट्रेशनचा, म्हणजे माझा जर रोल तुम्ही विचाराल काय असेल तर तो कमिशनर सारखा असेल, कारण फायनान्शियल पॉवर्स हे आमच्याकडे आहेत, हे ॲडवायझरी बोर्डवर आहेत. आणि ह्या ॲडवायझरी बोर्डवर ते वेगवेगळे तिथे म्हणजे 26 जानेवारीपासून 25 डिसेंबरपर्यंत सगळे कार्यक्रम करतात. म्हणजे गणेश फेस्टिवल करतात, 26 जानेवारीचा कार्यक्रम असतो, 15 ऑगस्ट असतो, जागतिक महिला दिवस असतो, लहान मुलांचे स्पोर्ट्स फेस्टिवल्स असतात, कल्चरल शोज असतात. हे कंटिन्युअस करत राहतात. आणि हे कंटिन्युअस ते ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक एकोपा येतो, त्यांच्यामध्ये भांडणं तंटे कमी होतात आणि आमच्या डोक्याला त्रास कमी देतात. मग या सगळ्या गोष्टी त्याच्यात होतात. ह्याला एक फंडिंग मेकॅनिझम आम्ही केलं आहे. मगरपट्ट्यामध्ये शूटिंग खूप होतं, कारण रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, कंपाऊंडेड एरिया आहे, झाडी झुडपं बरेच आहेत. शूटिंग खूप मोठ्या प्रमाणावर होतं. ते साऊथ इंडियन कोण रजनीकांतने आम्हाला शिकवलं की पैसे किती मिळू शकतात, कारण शिवाजीचं शूटिंग तिथं केलं. आणि ते शूटिंगला पहिल्यांदा विचारायला आले तर त्यांना द्यायचं नव्हतं, म्हणून मी सांगितलं की यू शुड पे अस 5 लाख रुपीज पर डे, रोज 5 लाख रुपये पाहिजेत, यात आम्ही परवानगी देणार नाही. त्यांचा माणूस आला, 5 लाख नाही पण आम्ही 3.5 लाखापर्यंत देऊ शकतो. त्यावेळेस ट्यूब पेटली, अरे हे तर खूप पैसे आहेत. ह्याचा आपण कधी विचारच केला नव्हता. नाही तर आपल्याला एक ऍक्टर आपल्याकडे शूटिंग करतो म्हणून आपले कॉलर टाईट आमिर खान बरोबर फोटो काढला बस. म्हटलं नाही, आता आपण हे बदलायचं ही मानसिकता, आपण काही फुकट द्यायचं नाही, कारण नथिंग इज फॉर फ्री. आणि ते पैसे हे सिटीजन्स काउन्सिलचं बजेट चालवण्यासाठी होतं. म्हणजे असं उद्दिष्ट झालं की 1.5-2 कोटी रुपये दर वर्षाला जमा करायचे, ते त्या तिथल्या या सगळ्या कार्यक्रमावर खर्च करायचे. म्हणजे लोकसमाधानी असले म्हणजे मग पुढचा प्रोजेक्ट काढला की ते सांगतात नातेवाईकाला जे त्यांच्याकडे फ्लॅट घे,
हे DSKकडनं आम्ही शिकलो. कारण त्यांनी आम्हाला शिकवलं की घराला घरपण देणारी माणसं आपण तयार करायला पाहिजे. मराठी माणसांनी जर ठरवलं तर ते काही करू शकतो. ते एक मूर्तिमान उदाहरण तुमच्या पुढे आता याच्यानंतर आहे. आणि बरं झालं ते उशिरा आले, नाहीतर माझी परिस्थिती अशी की तेंडुलकर बॅटिंग करायच्या आधी एखादा नुकताच नवीन वशिलांनी मिळालेला बॅट्समन आला आणि त्यांनी बॅटिंग करून शांतपणा करायचा, अशी माझी परिस्थिती. म्हणून मी लवकर आवर्त घेतो. म्हणजे बेसिकली हा मानसिकतेचा बदल होता, हा संपूर्ण विचारसरणीचा आमचा जो बदल होता. आणि हा बदल घडून आणण्याकरता मगरपट्टा ही एक चळवळ आमच्यासाठी. आम्ही त्याला रिअल इस्टेट प्रोजेक्ट म्हणून बघत नाही, आम्ही त्याला एक चळवळ म्हणून बघतो की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, मराठी माणसांनी एकत्र येऊन काहीतरी करावं, कंपनी तत्वावर करावं. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या त्या असलेल्या प्रॉपर्टीच्या सहभागाप्रमाणे त्याला त्याची कुवतेप्रमाणे त्याला त्याचं रिटर्न्स मिळावं. आणि हिची एक चेन रिएक्शन क्रिएट झाली. चेन रिएक्शन काय झाली की दुसरा प्रोजेक्ट करतोय, तो लहान नाही आहे, तो मगरपट्ट्यापेक्षा सुद्धा मोठा आहे. 700 एकर आहे. 700 एकरामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मगरपट्ट्याच्या सहभागाने, म्हणजे मगरपट्ट्याचा जो शेतकरी आहे तो तिथे सुद्धा बेनिफिशरी झाला. कारण मगरपट्ट्या कंपनीत त्याचं शेअर होल्डिंग असल्यामुळे तो त्या सेकंड कंपनीमध्ये सुद्धा त्याचं ऑटोमॅटिक शेअर होल्डिंग आलं. हे अशा पद्धतीने हे होत गेलं. म्हणजे सुरुवात केली जमिनी वाचवण्यासाठी, जमिनीतनं जास्तीत जास्त पैसा मिळण्याकरता. पण नंतर हळूहळू विचार करत गेल्यानंतर एक एक वेगवेगळ्या गोष्टी त्यातनं निघत गेल्या, नवीन स्ट्रीम्स मिळत गेल्या. आपल्याच मुलांना, आपल्याच घरातल्या लोकांना जास्तीत जास्त त्यात सहभागी होण्याचं साधन मिळालं. महिलांना सुद्धा सहभागी करून घ्यायला प्रवृत्त केलं, त्यांनाही शेअर होल्डर्स कंपनीचं केलं. कारण जर महिला घरातली शिकलेली असेल, तिला जर व्यवसाय समजत असेल तर ती शेतकरी नावावरती काबू ठेवू शकते, कारण तो इकडे तिकडे भरकटू शकतो. त्याच्यामुळे त्यांनाही म्हणजे जसं मी सांगितलं, फायनान्शियल इंजिनिअरिंग बरोबर सोशल इंजिनिअरिंग बरोबर फॅमिली इंजिनिअरिंग, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातनं साध्य झाल्या. आणि मग तो मगरपट्टा झाला. मला वाटतं वेळही झालेला आहे. तुम्ही 2 दिवस खूप वेळ थांबलेला, मलाही परत पुण्याला जायचं आहे. त्याच्यामुळं चुरी साहेब धन्यवाद इथं बोलवण्याबद्दल, आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांचे ते शांतपणे ऐकल्याबद्दल धन्यवाद.